काय चालवलंय? कशाबद्दल? कशाचं काय चालवलंय? एक तर कंपनीच्या कामात नीट लक्ष न देऊन ज्यूस बद्दल जो घोळ घालायचा तो घातलातच. त्यामुळे अनेक लोकांना विषबाधा झाली. ते आज हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्याकरता कार्यकर्त्यांनी शांतपणाने आंदोलनं केली. त्यांच्यावर तुम्ही लाठी हल्ला करवलात. काय बोलताय अण्णा तुम्ही हे? आम्ही कशासाठी असं करू? हे तू नशील केलंस कदाचित. मग हे सगळं मी केलंय असा संशय तुमचा माझ्यावर आहे का? नाही अण्णा, माझ्याबद्दल तुमच्या नक्की काय कल्पना आहेत मला नाही माहित, पण या सगळ्या गोष्टींशी माझा काहीही संबंध नाहीये. अरे मग ते लोक टीव्हीवर असं का दाखवतायत? एक मिनिट अण्णा. हा काय प्रकार आहे ते मी तुम्हाला सांगते. ती आशाताई मराठे नावाची बाई, मी तिला भेटायला गेले होते. रागाच्या भरात मी काहीतरी बोलले असेल कदाचित. त्याचा तिने उगीच इश्यू केला. नंतर ती बाई मला भेटायला माझ्या ऑफिसमध्ये पण आली होती. तिकडेही मला भडकवायचे तिचे प्रयत्न चालूच होते. आणि ती जे आंदोलन वगैरे जे काही म्हणते, तिचा काहीतरी वेगळाच उद्देश असावा असा माझा समज आहे. कसला वेगळा उद्देश? त्या गरीब लोकांना न्याय मिळवून देणं एवढाच तिचा उद्देश असणार. अण्णा, त्या बाईबद्दल तुम्ही इतकं खात्रीने कसं काय सांगू शकता? नाही, ही जी ती कुठली काय तिची समिती बिमिती आहे ना, हे मला तर एकदम बोगस ऑर्गनायझेशन वाटते. हो, तुला सांगतो, त्या समितीचा मी 5 वर्ष अध्यक्ष होतो आणि आशाताई आता अध्यक्ष आहेत. अण्णा, जेव्हा तुम्ही अध्यक्ष होता तेव्हा सगळं व्यवस्थित होतं. कदाचित आता आता काय पोलिसांना हाताशी धरून तुम्ही त्या लोकांवर लाठी हल्ला करवलात. नाही, दुसऱ्या कोणी केलं असतं तर मी समजू शकलो असतो एक वेळ, पण माझ्या रक्ताच्या नात्यातली माणसंच हे करतायत. काय तोंड दाखवू माझ्या कार्यकर्त्यांना मी? घ्या, यांना फक्त यांचीच काळजी. कार्यकर्त्यांना कसं तोंड दाखवणार याची यांना चिंता. इथे आमच्यावर काय प्रसंग ओढवलाय याचं यांना काही नाही. इथे बाहेर वहिनीची किती बदनामी होईल याचं दुःख यांना नाही. मला पोलिसांनी पकडून लॉकअप मध्ये डांबून ठेवलं तर मला कसं सोडवायचं याची काळजी यांना नाही. यांना काळजी फक्त त्या हॉस्पिटल मधल्या लोकांची. आशू जरा शांत हो प्लीज. नाही वहिनी, नाही, मला बोलू देत. यांचं ना हे नेहमीच आहे. अण्णा, तुम्ही आता असं म्हणालात की तुमच्या रक्ताची नाती जर चुकीची वागली ना तर तुम्हाला ते आवडत नाही. तसाच त्याचा मला सुद्धा त्रास होतो जेव्हा माझे वडील असून सुद्धा तुम्ही असं वागता ना याचा. अरे करा ना, तुम्हाला काय कार्य करायचं आहे, काय तुम्हाला समाजसेवा करायची ना ती करा ना, पण उगाच आमच्यावर कशाला डाफरताय तुम्ही? आरती चल, चल इथं. आरती चल, मला यांच्याशी नाही बोलायचं. आशू, हे बघ अण्णा, तुम्ही लक्षात आलंय माझ्या सगळं काही लक्षात आलंय. तुमची माझ्याबद्दलची हीच जर भावना असेल तर यापुढे या घरात मी राहणं म्हणजे ते चूक ठरेल. अण्णा, अहो अण्णा, नात्यांच्या झाडावरती पक्ष्यांच्या रांगा फार, ती वाढत जाते गर्दी फांद्यांना नसते दार. नमस्कार, ॲडव्होकेट गंगाधर अंबादास हडप. हॅलो, ते फोन करून आपणच मला बोलावलं का? हो, आपण कोण? सॉरी, तुम्हाला खूप वेळ वाट पाहावी लागली नाही ना? सॉरी वगैरे सगळं ठीक आहे, पण आपलं नाव काय?
आय एम सॉरी. बसा ना, बसा बस बस. माझं नाव फारसं महत्वाचं नाहीये, नाहीतर आधीच सांगितलं असतं. हो. बरं, आपण मला कसं काय ओळखलं? तेही फारसं महत्वाचं नाहीये. माझं तुमच्याकडे एक काम आहे, आणि तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडेच, कारण तुम्हीच फक्त हे करू शकता. हे बघा, आम्ही फक्त कायद्याची कामं करतो. हो, कायद्याशी संबंधितच आहे. आणि तसं असलं ना तरी तुम्ही माझ्या फर्मशी कॉन्टॅक्ट करा. त्यांनी जर हे काम माझ्यावर सोपवलं तरच मी करणार. मी पर्सनल लेवलवर कुठलीही कामं करत नाही. चल. अच्छा. नाही, बसा ना. अहो, माणसाने स्वतःला इतकं नियमांमध्ये जखडून घेऊ नये. कधी कधी नियम मोडावे लागतात, तेव्हाच तर माणसाला स्वतःचा घसघशीत फायदा करून घेता येतो ना. घसघशीत फायदा? घसघशीत हा शब्दही छोटा वाटेल, इतका मोठा फायदा करून द्यायला आलोय मी तुमचा, म्हणून तर तुम्हाला बोलवलंय इथे. बरं, मग मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? देअर यू आर. तुम्ही इनामदार फूड प्रोडक्ट्सच्या वतीनं फूड पॉयझनिंगची केस कोर्टात लढणार आहात. असं बोललं जातंय, म्हणजे ते खरंही आहे. बरं, मग तुम्ही कोर्टात उभं तर राहायचं, पण लढायचं नाही. लढायचं नाही? मग काय करायचं? सरकारी वकिलाला अनुकूल असं वातावरण निर्माण करायचं, ज्यामुळे इनामदारांवरचे सर्व आरोप सिद्ध होतील. आता हे कसं करायचं हे काय मी तुम्हाला सांगायला नको, कारण कायद्यातल्या पळवाटांचा जसा फायदा करून घेता येतो तसाच तो समोरच्याला मिळवूनही देता येतो. नाही, तुम्ही हे करू शकाल. तुम्ही हे करायचं, फक्त इनामदारांना कुठलाही संशय न येऊ देता करायचं. का? म्हणजे मी इनामदारांशी गद्दारी का करायची? गद्दारी? दुर्लक्ष, थोडंसं दुर्लक्ष, पण या थोड्याशा दुर्लक्षाची तुम्हाला भरपूर किंमत मिळेल. भरपूर किंमत म्हणजे किती? तुम्ही बोला, तुम्ही सांगाल तो आकडा फायनल. बोला. वहिनी, काय ग आरती? वहिनी, मला खूप काळजी वाटते हो अण्णांची. ते म्हणाले तसं खरंच घर सोडून जाणार नाहीत ना? ते परत येतील ना? काहीच सांगता येत नाही. म्हणजे हे बघ, तसं घडू नये यासाठी आपण प्रयत्न करू. पण आरती, घडलं ते खूप वाईट घडलं. असं घडायला नको होतं. आतापर्यंत जे काही वादविवाद घडले ते घराच्या बाहेर. जी काही अस्वस्थता होती ती घराच्या बाहेर. आता घरात सुद्धा वादविवाद घडावेत? एवढं सगळं विरोधात असताना एक गोष्ट खूप बळ द्यायची, ती म्हणजे अण्णांचा मॉरल सपोर्ट पाठीशी होता. आपण करतोय ते योग्य करतोय, या सगळ्या प्रकारात आपण निर्दोष आहोत हे मानणाऱ्यांपैकी अण्णाही एक होते, याचा केवढा आधार होता. आता अण्णांना पण आमच्यावरती संशय यावा, त्यांच्या कार्यकर्त्यावरती आम्ही लाठी हल्ला करवला. आम्ही? तुम्ही नाही वहिनी, तुम्ही नाही. अण्णांचा ह्यांच्यावरच जास्त संशय होता. आरती? हो वहिनी, अण्णांच्या बोलण्याचा रोख ह्यांच्याच दिशेने होता. हे बघ आरती, तू एवढं पर्सनली घेऊ नकोस. म्हणजे अण्णा जरी मला काही डायरेक्टली उद्देशून बोलले नसले तर या सगळ्या प्रकाराशी माझा प्रत्यक्ष संबंध येतो. तसं असलं तरीही जास्त दोष ह्यांच्याच वाट्याला येणार. आत्तापर्यंत नेहमीच असं होत आलंय.
काही ना काही कारणाने हे नेहमीच एकटे पडतात. श्रीकांत दादांचं मृत्यूपत्र, त्याच्यातही यांना डावललं गेलं. कंपनीतला अधिकार तोही अर्धवट मिळाला. आणि आता हा विषबाधेचा प्रकार. ह्या सगळ्या प्रकारात यांच्यावर पूर्ण विश्वास कधीच कोणीच दाखवला नाही. मला सांगा वहिनी, आपल्या रक्ताच्या माणसांकडे सतत असं संशयाच्या नजरेने कोणी कसं बघू शकतं? हे बघ आरती, मला मान्य आहे की आत्तापर्यंत आशूवरती खूप अन्याय झालाय. अगं पण आत्ताची सिच्युएशन बघ. ह्या क्षणी अण्णांवरती न रागवता त्यांनी त्यांची समजूत घालायला पाहिजे. पण वहिनी, नेहमी ह्यांनीच का पडतं घ्यायचं? काय बोलतेस आरती तू हे? अगं आत्तापर्यंत तू किती समजूतदारपणे वागत होतीस. आरती, तुझ्याकडनं माझी अपेक्षा नाही आहे. म्हणजे वहिनी माझं नाही आरती, थांब. आता तू माझं ऐक. आरती, हे बघ, अण्णा जे काही बोलत होते ते एका समाजसेवकाच्या भूमिकेतून बोलत होते. त्यांनी आमची बाजू समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही, हे मान्य आहे मला. पण आरती, तुला खरं सांगू, मला आता घरात वादविवाद नकोय. हे बघ, त्यांनी आपली लढण्याची शक्ती कमी होणार आहे. तुला माहिती नाही, नेहाच्या वागण्याने आधीच मी किती डिस्टर्ब असते. त्यात आता आणखीन हे नको. आरती, हे बघ, आपण आतताईपणा न करता डोकं शांत ठेवू घरात कशी शांतता नांदेल हे बघायला पाहिजे. त्यासाठी आशूला जर अण्णांची माफी मागावी लागली तर आशूने ती मागितली पाहिजे. हे बघ, असं मला तरी वाटतंय. नाहीतर अण्णा या घरात राहणं अशक्य आहे. मिस्टर सागर परचुरे, काय चाललंय हे? काय करतात काय तुम्ही? आणि ती पेपर शोधत होतो. माझ्या प्रश्नाचा शब्दशः अर्थ घेऊ नका. तुम्ही आता काय करता ते नाही विचारतो. माझा प्रश्न कंपनीच्या संदर्भात आहे. ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? तुम्ही काय कराल? तुम्ही स्वतःच लॉकअप मध्ये होता. आधी एकेमडी, नंतर सीईओ लॉकअप मध्ये असलेल्या कंपनीची इब्रत किती धोक्यात आहे याची कल्पना आहे तुम्हाला? कोर्स आहे सर, आहे. म्हणूनच हे सगळं सुरळीत पार पाडण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत. प्रयत्न? त्यासाठीच तर तुम्हाला वेळ दिलेला होता. बोर्ड मीटिंग मध्ये आशुतोष इनामदाराच्या राजीनाम्याची मी केलेली मागणी मी स्वतःहून मागे घेतली होती. का? तर थोडा वेळ दिला, एक संधी दिली तर सगळं काही सुरळीत होईल. चालू उलटच. लॉकअप मधून एक बाहेर आला तर दोन आत गेले. आय एम सॉरी सर, पण यातून मार्ग काढण्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करतो आहोत. आपण सगळे यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे. सगळ्या मेंबर्सची ताबडतोब मीटिंग बोलवा. ठीक आहे सर. मी काही बोल नका, मी सांगतो ते नीट ऐका. ताबडतोब मीटिंग बोलवा. मीच ही मीटिंग बोलावतोय. ठीक आहे, मी कळवतो सगळ्या बोर्ड मेंबर्सना. लवकर कळवा. तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य कळतंय का मिस्टर परचुरे? आपल्या सगळ्या प्रॉडक्टची लॅब टेस्ट करण्याची मागणी होते. आपल्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्यावर लाठी हल्ला होतोय. आय नो सर. या सगळ्या परिस्थितीमुळे कंपनीची इमेज खराब झालेली आहे. मार्केटमध्ये काय चाललंय माहितीये तुम्हाला? मेहताने दिलेली बातमी आहे. गेल्या 2 दिवसात आपल्या कंपनीचे शेअर झपाट्यानं खाली आलेले आहेत.
माहित आहे तुम्हाला? म्हणा आता आय नो म्हणून. आय डोंट नो. Useless. वा वा शेखर देशमुख वा. तुम्ही एवढे सॉलिड असाल असं मला खरंच वाटलं नव्हतं. एक मिनिट जरा घाई करू नका. थोडासा उशीर आहे. काय चाललंय का तुमचं नक्की? नाही नाही, मी काय एक SMS ची वाट बघतोय. आला. काय कसला SMS आहे? इनामदार फूड प्रोडक्टची नासधूस, त्यांच्या पडलेल्या शेअर्सचे लेटेस्ट भाव.